मी त्या पदाचा जो राजीनामा दिला म्हणजे त्याग केला याचं कारण काही नाही। मी 2007 ते 2024-25 या जवळजवळ 17-18 वर्ष हा शिवसेना तालुका म्हणून काम करतोय। माझ्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 3 निवडणुकीला मी सामोरे गेलो। एक प्रभूसाहेब त्या निवडणुकीला अपयश आलं, त्यानंतर राऊतसाहेब 2 वेळा माझ्या कारकिर्दीमध्ये निवडून आले, सामंतसाहेब 2 वेळा विजयी झाले। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, या संपूर्ण निवडणुकीमध्ये चांगलं भरभरून यश माझ्या कारकिर्दीमध्ये मिळालं। अनेक वर्ष मी काम करत असताना तालुका प्रमुखची जबाबदारी माझ्याकडे होती। ती मी 6 महिन्यापूर्वी सन्माननीय जिल्हा प्रमुख असतील यांच्याशी चर्चा केली होती की आता एखादा नवीन व्यक्ती त्या जागेवर विराजमान होऊन त्याच्याकडे पक्षाची वाटचाल करण्यासाठी ती धुरा त्यांना द्यावी अशी माझी एक कळकळीची विनंती मी जिल्हा प्रमुखांना केली होती। पण जर मी त्याच वेळी लोकसभा विधानसभा पूर्वी जर राजीनामा दिला असता तर काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या। म्हणून मी दोन्ही निवडणुकीला सामोरे जाऊन जवळजवळ लोकसभेला 10 ते 11,000चं मताधिक्य राऊतसाहेबांना आम्ही देऊ शकलो। त्याचवेळी विधानसभा निवडणूक झाली, लाडकी बहीण असेल, कोट्यानी रुपयाची विकास कामं केलेली सामंतसाहेबांनी असेल, हा आम्हाला एक मोठा फटका बसला। त्या ठिकाणी 40,000-42,000च्या मताधिक्याने आम्ही खाली कमी पडलो आणि बाळासाहेब माने या उमेदवारांना आम्ही अपयश आलं। त्यानंतरच मी सन्माननीय जिल्हा प्रमुखांशी चर्चा करून मी ठरवलं की आता एखाद्या नवीन व्यक्तीला संधी देऊन आपण या पदाचा त्याग करावा। त्याप्रमाणे मी 3 दिवसापूर्वी सन्माननीय जिल्हा प्रमुख ताळकेसाहेब यांच्याकडे मी राजीनामा माझ्या पदाचा दिलेला आहे। त्याचं कारण एकच आहे की जो 2.5 वर्षापूर्वी या शिवसेनेत 2 पार्ट झाले, म्हणजे 2 तुकडे झाले आणि त्यामध्ये मी महाराष्ट्राचा विचार करणार नाही तर मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर संपूर्ण फुटाफूट झाल्यामुळे जो एकनिष्ठ कार्यकर्ता होता संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले जे आमचे मतदार होते त्यांची जी विकास कामं असतात, अनेक वेगवेगळ्या समस्या असतात, ह्याला आम्ही पुरे पडू शकलो नाही। त्या कार्यकर्त्यांना आम्ही काम देऊ शकलो नाही, कार्यकर्त्यांना मोठे करू शकलो नाहीत। कारण आपल्याला माहिती आहे आमच्याकडे आमदार नव्हता, राऊतसाहेब खासदार होते, त्यांचा निधी किती आहे काय हा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। पण सामंतसाहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते, उद्योगमंत्री होते, 2.5 वर्षाच्या कालावधी होते, त्यांनी कोट्यानी रुपयाची कामं केली। पण त्या ठिकाणचा जो मतदार होता आमच्याबरोबर राहिलेला तो विकासापासून वंचित राहिला आणि ह्या वंचितमुळेच आम्हाला हा जो मोठा फटका बसला त्याचंच हे कारण आहे। आता एक सांगेन, जवळजवळ 2.5-3 वर्ष स्थानिक विधानसभेच्या ज्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या आता येऊ घातलेल्या आहेत। येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये त्या निवडणुका येतील। माझ्याबरोबर म्हणजे माझ्या पक्षाबरोबर ह्या 2.5 वर्षाच्या एवढ्या कठीण कालावधीमध्ये जो कार्यकर्ता माझ्याबरोबर राहिला, कुठेतरी त्याची जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा आहे, पंचायत समिती सदस्य होण्याची इच्छा आहे, कुठेतरी नगरसेवक होण्याची इच्छा आहे। ह्या आताच्या परिस्थितीमध्ये ह्या आपण पुऱ्या करू शकत नाही। तर सगळ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा केलेली आहे। आज मी माझ्या 2 दिवसापूर्वी पदाचा राजीनामा दिलेला आहे। 2 दिवसामध्ये आज किंवा उद्या परत मी त्या कार्यकर्त्याची चर्चा करून मी माझ्या कार्यकर्त्यांचं त्यांचं कसं भलं होईल आणि ते कसे लोकप्रतिनिधी होतील ह्याचा विचार करून मी योग्य तो निर्णय घेणार। सत्तेशिवाय पर्याय नाही आणि जर आम्ही सत्तेच्या जवळ नाही गेलो तर आमच्याबरोबर जो ग्रामीण भागातला जो मतदार आहे, जर आमच्याकडे 70-72 हजार मतं आम्हाला विधानसभेला नवीन निशाणीला मशालेले लोक देतात तर त्या मतांना जर आम्ही कामं करू शकलो नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर ती 70,000ची 17,000 मतं व्हायला काही वेळ लागणार नाही। त्यामुळे आम्हाला 100% दुःख आहे की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहेत। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता हा 3 वेळा नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आहे, कायमस्वरूपी सभागृहाचा गटनेता होतो, अनेक समित्यावरती सभापती म्हणून काम केलं आहे। माझ्याही मनात खंत आहे पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही। तालुका प्रमुख म्हणून जो माझी निवड झाली ती बाळासाहेबांनी माझी तालुका म्हणून निवड केलेली आहे। जर भविष्यात जर मला विचार करायची वेळ आली तर बाळासाहेबांच्या पक्षाच्या 100% मी विचार करणार आणि बाळासाहेबांच्या पक्षामध्ये काम करणार। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा
आणि शेअर करायला विसरू नका.